ठाण्यात रात्रीपासून पावसाची संततधार आहे। शहरातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी साचलं। ठाण्यातल्या नालेसफाईची त्यामुळे पोलखोल झाली आहे। अशा या पाण्यातून मार्ग काढताना ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडताना पाहायला मिळते। नालेसफाईची ठाण्यामध्ये पोलखोल झालेली आहे। काय नेमकं सध्या ठाण्यामधलं चित्र आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। आता सध्या मी आहे ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं तर आता पाणी साचायला एकंदरीत सुरुवात झालेली आहे आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने जो साचलेला गाळ आहे नाल्यामधील तो आता उपसण्याचं काम सध्या सुरू आहे। परंतु एक अजब प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। हे साचलेलं पाणी जे आहे ते नाल्यामध्ये जाण्याऐवजी थेट नाल्याच्या वरती येऊ लागलेले आहे। त्याचमुळे ठाणे महानगरपालिकेमधील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी झाली का असा एक संतप्त सवाल सध्या या ठिकाणी निर्माण होत आहे। परंतु पाहिलं तर या ठिकाणी अनेक अशी महत्त्वपूर्ण ठाणे शहरातील दुकानं आहेत आणि या दुकानामध्ये तर पाणी साचायला एकंदरीत सुरुवात झाल्याने मोठ्या प्रमाणात इथले जे दुकानदार आहेत त्यांचं देखील नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती दाट नाकारता येत नाही। ठाणे शहरातील ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी वर्दळ असते आणि या वर्दळीच्या ठिकाणी हे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक असतील, दुचाकी सवार असतील आणि त्याचबरोबर इथले दुकानदार असतील त्यांची मोठी दमछाक ही दरवर्षी होत असते। महापालिकेने या ठिकाणी सेक्शन पंप लावला असला तरी तो देखील या ठिकाणी निकामी व पडल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये पाऊस जर वाढला तर या ठिकाणी आणखीन पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।